कार्रवाई के चलते परसों यहाँ से एक बच्चा चोरी हो गया था। इसके पहले भी अनेक बार ऐसी घटना हुई और उस घटनाओं के लिए कांग्रेस ने हर वक्त यहाँ पर आकर आंदोलन करने की चेष्टा जताई। हम आज वापस उसी के लिए यहाँ पर आए हैं और मैं आपको बताना चाहता हूँ, डागा हॉस्पिटल के बच्चे की चोरी के बाद में तहसील पुलिस स्टेशन ने उस आरोपी को ढूंढ लिया। बच्चा मिल चुका है, लेकिन यहाँ पर ना कैमरों की व्यवस्था है, ना यहाँ पर पुलिस और उनके जो लगाए हुए सिपाही लोग हैं, वो बच्चा कैसा चोरी हुआ इसकी खोज खबर लेने के लिए हम आज डागा हॉस्पिटल में हमारे कांग्रेस के समस्त वरिष्ठ कार्यकर्ता, ब्लॉक अध्यक्ष, हमारे कार्यकर्ता यहाँ उपस्थित हुए और हम लोग अभी इन साहब से समय लेकर उनका सुनने के बाद में इस आंदोलन की रूपरेखा तैयार कर 15 दिनों के अंदर इन्होंने अपने वार्डों में कैमरे नहीं लगाए और वह चालू कैमरे होना चाहिए, और अगर उन्होंने नहीं लगाए तो कांग्रेस रोड पर आकर अपनी बात रखेगी। ज्या प्रकारे एक दिवसा पहिले 2 दिवसा पहिले घटना घडली, ही घटना घडली, इथचा जो लहान नवजात शिशु आहे तो एका महिलेने त्याचं अपहरण करून त्याला घेऊन गेली। युवक काँग्रेसतर्फे, काँग्रेस पक्षातर्फे म्हणणं आमचं त्या दिवशी पण तेवढंच होतं आणि आज पण तेवढंच म्हणणं आहे की याची ही जी लापरवाही झाली आहे याचा जबाबदार कोण आहे? स्थानिक नेते आहे, प्रशासन आहे। करोडो रुपये आम्ही आरटीआय टाकला, डागासाठी करोडो रुपयाचा फंड आला, करोडो रुपयाचा फंड इथे यूज झाला, कॅमेऱ्यामध्ये फंड आला, त्याच्यानंतर इथचे जे सीसीटीव्ही आहे त्याच्यासाठी फंड आला, इथचे जो स्टाफ आहे स्टाफसाठी फंड आला, सिक्युरिटीसाठी फंड आला, मग तो फंड गेला कुठे? जर का इतका फंड आज डागा हॉस्पिटलसाठी गव्हर्नमेंटकडनं येऊन राहिला, मग त्या फंडचा तुम्ही मिसयूज कसे करून राहिले? एवढी मोठी निष्काळजीपणाची गोष्ट झाली। समजा तो जर का बेबी वापस नसता भेटला, लहानसा त्या आईला जर का तो बेबी वापस नसता भेटला तर त्याची जबाबदारी कोणी घेतली असती? है ना? मुख्यमंत्र्यांचं शहर आहे, आज गडकरी साहेबांचं शहर आहे, तुमच्या शहरामध्ये जर का अशा वस्तू होऊन राहिल्या, अशा प्रकारच्या अनुचित घटना घटून राहिल्या, त्याची जबाबदारी कोण आहे आणि याची दखल कोण घेईन की याच्या पुढे पण असं काही होणार नाही? आज डागा प्रशासनमध्ये आम्ही सन्माननीय नेत्यांच्या नेतृत्वात इथे आलो आहोत आणि आम्हाला तेच म्हणणं आहे त्यांना की त्या दिवशी आम्ही ठाण्यामध्ये शांतीपूर्वक निवेदन दिलं, पण तुम्ही त्याच्यावर काही कारवाई केली नाही। तुम्ही आम्हाला म्हटलं होतं की आम्ही 1 दिवसामध्ये कारवाई करू, आज 3 दिवसाचा वेळ होऊन गेला, पण अजूनपर्यंत त्याच्यावर काही कारवाई झालेली नाहीये। अजूनही आज सन्माननीय नेत्यांच्या हिशोबाने आम्ही 15 दिवसाचा त्यांना वेळ दिला आहे। जर 15 दिवसाच्या आतमध्ये त्यांच्यावर कारवाई झाली नाही तर याच्यापेक्षा उग्र आंदोलन युवक काँग्रेस करेल। गुन्हेगार प्रशासन आहे, गव्हर्नमेंट आहे, ज्यांना फंड येऊन राहिला आहे, तुम्ही तो फंड यूज करून राहिले किंवा नाही यूज करून राहिले, गुन्हेगार तेच लोक आहेत ना। आमचा सामान्य नागरिकांचा आमचा प्रश्न त्यांनाच आहे ना की एवढा फंड येऊनही तुम्ही त्याचा मिसयूज करता आणि अशा घटना घडते तर याचा जिम्मेदार तुम्हीच आहे ना, याची जबाबदारी तुम्हीच घेतली पाहिजे।